नमस्कार. रीता's टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आहोत आपण अंडा पोहे, प्रोटीनयुक्त अंडा पोहे. त्यासाठी आपण घेतलेले आहे अंडा पोहे आणि पनीर पोहे बनवणार आहोत. त्यासाठी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. कांदा, हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर, काजू घेतलेले आहे 2 हे स्लाइस करून, 2 अंडे घेतले फोडून, मोहरी, हळद, नमक, अंडे फ्राय करण्यासाठी तूप घेतलेले आहे, हिंग. पोहे पाण्याने धुवून घेऊ स्वच्छ. परत एक वेळ पाणी टाकून धुवून घेऊ चांगलं. पूर्ण पाणी झारून घेतलं. आपला अंडा फ्राय होईपर्यंत, कांदे मिरची हे फ्राय होईपर्यंत पोहे मुरतात. चला सुरुवात करूया आपण अंडा पोहे बनवायला. 1 चम्मच तूप टाकून त्यामध्ये फोडून ठेवलेले 2 अंडे ते टाकून घेऊ. थोडं याच्यामध्ये नमक टाकायचं, थोडंच नमक टाकायचं. याच्यामध्ये तूप आणि नमक 2च टाकले आपण अंड्यामध्ये. याला फ्राय करून काढून घेऊ. अंडा फ्राय झाला आपला, काढून घेऊ. मध्ये अंड्यामध्ये तुपाऐवजी तुम्ही तेल टाकलं तरी चालेल, पण अंड्यांमध्ये तुपात चांगला स्वाद येतो, टेस्ट थोडी वाढते, म्हणून मी तूप टाकले. झाला आपला अंडा फ्राय, काढून घेऊ. कढईमध्ये तेल टाकून 2-3 चम्मच. तेल तापलं, हिंग टाकू. हिंग, मोहरी, मोहरी तळतळली, कांदा टाकू. कांदा आणि हिरवी मिरची. कांदा आपला फ्राय झाला, काजू टाकून घे. काजू ऑप्शनल आहे, शेंगदाण्याच्या ऐवजी मी काजू टाकले, कारण शेंगदाण्याचा स्वाद अंड्यासोबत मॅच होत नाही, म्हणून मी काजू टाकले. काजूचा स्वाद थोडा अंड्यासोबत मॅच होतो. फ्राय झाले आपले काजू, कांदा, मिरच्या सर्व फ्राय झाले. हळद टाकली. बघा पोहे मोकळे मोकळे झाले. 2 पाण्याने धुतले तरी पण असे मोकळे मोकळे झाले, कारण हे जाड पोहे आहेत. पातळ पोहे असले तर आपल्याला पाण्याचा शेक कामाला लागते. जाड पोहे धुवून घेतले तरी चालतात. 2 पाण्याने धुवून घेतले मी हे जाड पोहे. आता हे 2 वाट्या पोहे आहेत, त्याच्यामधले 1 वाटी टाकणार आहे मी. 1 वाटी पनीर पोह्यासाठी ठेवणार आहे. अंडा फ्राय करून घेतलेला आहे ते टाक.
त्याला चांगला मिक्स करू. नमक टाकायचं थोडं, कारण अंड्यामध्ये टाकलेलं फक्त पोह्यापुरतंच नमक टाकायचं आपल्याला. 5 मिनिट पोहे टाकल्याच्या नंतर आपल्याला असे गॅसवरच असे कढईमध्ये परत करायचे आहेत. गॅसवर थोडा वेळ होऊ द्यायचे आहेत. कोथिंबीर टाकून खाली उतरून घे. पोहे काढून घे. आता बनवणार आपण पनीर पोहे. त्यासाठी ते पोहे 2 वाट्या भिजवलेले होते, त्याच्यामधले 1 वाटी राहू दिले पोहे भिजवलेलेच आहेत. कांदा घेतलेला आहे 1, हिरव्या मिरच्या 4-5, कोथिंबीर, पनीरचे तुकडे करून घेतले. पहिले पनीर फ्राय केला, त्याच्यावर तिखट, मीठ, हळद टाकले, फ्राय करून ठेवला पनीर. शेंगदाणे, नमक, हळद, मोहरी, हिंग. चला करूया आता पनीर पोहे. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल तापलंय, हिंग टाकू, थोडं मोहरी आणि पहिले शेंगदाणे टाकून घेऊ. शेंगदाणे थोडे फ्राय होऊ. शेंगदाणे कच्चे राहिले तर त्याचा स्वाद येत नाही चांगला शेंगदाण्याचा. शेंगदाणे बरोबर फ्राय करून घ्यायचे. जास्तच फ्राय केले तर जळतात, आपण बरोबर शेंगदाणे फ्राय करायचे. शेंगदाणे फ्राय झाले असे ब्राऊन. कांदा टाकून, कांदा, हिरवी मिरची, कांदा फ्राय झाला आपला, असा फ्राय होऊ द्यायचा आहे. हळद टाकायची, हळद मिक्स करून घेऊ. पोहे टाकून घेऊ. पनीरचे तुकडे टाकून घेऊ. याला मिक्स करू. नमक टाकून, याला थोडं फ्राय करू. 2-3 मिनिटं याला फ्राय करून. पोहे कच्चे राहणार नाही फ्राय केले. लगेच काढून घेतले तर पोहे चांगले फ्राय होत नाही, म्हणून याला 1-2 मिनिटं असे फ्राय करू. पोहे फ्राय झाले. कोथिंबीर टाकून काढून घेऊ. झाले आपले दोन्ही पोहे रेडी. त्याच्यावर थोडे बारीक शेव टाकून घेऊ. दोन्ही पोह्यावर बारीक शेव टाकून घेतले. हे अंडा पोहे आणि हे पनीर पोहे बघा करून, छान लागतात. व्हेजवाल्यांसाठी पनीर पोहे प्रोटीनयुक्त असतात. पनीर प्रोटीनयुक्त. नॉनव्हेजवाल्यांसाठी अंडा पोहे बघा करून. आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.